त्यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राजकारणात प्रतिस्पर्ध्यावर टीका करताना अनेकदा भान सुटल्याचं आपण पाहतोय। आमदार रवी राणा यांनी सुद्धा वडट्टीवारांवर टीका करताना भान सुटल्याचं पाहायला मिळालं। लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेल्या वादातून राणा यांनी वडट्टीवारांवरती टीका केल्याचं कळतंय। हे काल शेमडा बोलत होता विरोधी पक्षनेता की राज्याची तिजोरी खाली होता, त्याचं नाव वडट्टीवार, विजय वडट्टीवार। विरोधी पक्षनेता तो शेमडा तर आहे, पण त्याला हे कळत नाही, अरे करोड रुपये ठेकेदारांच्या घशामध्ये तुम्ही घातले। 33 महिन्याचे सरकार असताना ठेकेदारांचे घर भरले, एक आणि 50,000 तिजोरी खाली होऊ दे, आमच्या बहिणीच्या घरात पैसे टाका। आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच तंबी दिली। मुख्यमंत्र्यांनी योजनेबाबत अपप्रचार होईल असं वक्तव्य करू नये असे आदेश दिले, तर भाऊबीज कधी परत घेतली जात नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणांना चांगलंच सुनावलेलं आहे, त्यांचे कान टोचलेत। दरम्यान रवी राणांच्या विधानावरती बोलताना भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे। 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्याल? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीत राणासारखा? कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ। अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते।